हाय, मी गीता. आज मी तुम्हाला माझं 10 वाजेपर्यंतचं रुटीन कसं असतं ते सांगणार आहे. सूर्यनारायण डोकावलेले आहे. आता पहिलं काम म्हणजे पाणी तापायला ठेवून देणं. पाणी तापेपर्यंत करायचं काय म्हणून मी कपडे धुवून घेते. पहिली अंघोळ आव्हांची असते, दुसरी माझी. त्या वेळेत माझे कपडे होऊन जातात. त्यानंतर लगेच फ्रेश होऊन आणि मी घरं झाडून घेते. घरं झाडून झाले की नंतर मग देवपूजा करून घेते आणि देवपूजा वगैरे झाली की मग माझं लगेच स्वयंपाकाची तयारी असते. कारण मला डब्बाही द्यायचा असतो, देवांशलाही खाऊ घालायचं असतं. लवकर त्याला जेवायची सवय आहे. त्यामुळे मग एक साईडला मी भाजी करून घेते आणि दुसऱ्या साईडला मग मी लगेच भाकरी करून घेते. कारण मग सकाळी डब्बा 9 वाजेपर्यंत माझा डब्बा तयारच असतो. आणि त्यानंतर मग या ठिकाणी मी भाकरी वगैरे झाल्या की हातोहात लगेच किचन वगैरे पुसून घेते. किचन पुसून झाला की मग माझं काम असतं देवांशला जीव घालणं, आजीला जेवायला देणं. आजीचं जेवण होईपर्यंत इकडे माझं देवांशलाही खाऊ घालून होतं आणि माझंही जेवण होऊन जातं. लगेच मग शेवटी मी भांडे घासून घेते आणि असं माझं 10 वाजेपर्यंत काम आवरून जातं.